नमस्कार मित्रो. रिअल इस्टेट इंडस्ट्रीमधील नागपूर फ्रॉड किंवा फ्रॉडचा नागपूर पॅटर्न काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. हा कशा संदर्भाने आहे? जे लोक बिल्डरकडे जातात आणि फ्लॅट विकत घेतात, या ठिकाणी फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नागपूर पॅटर्नच्या लोकांनी किंवा बिल्डर लोकांनी फसवणं सुरू केलं आहे. हे आत्ता तरी फ्लॅट घेणाऱ्यांना कळत नाही आहे, पण जेव्हा ते विकायला जातील किंवा रिडेव्हलपमेंट येईल किंवा अजून कुठलं हस्तांतरण करायची पाळी येईल तेव्हा हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे आत्ताच आपण हे समजून घेऊया की हा एकंदरीत विषय काय आहे. बघा, बिल्डर काय करतो, जेव्हा एखादा प्रोजेक्ट बांधतो किंवा बनवतो तेव्हा काय करत असतो. समजा त्याच्याकडे 10 गुंठे जमीन आहे, म्हणजे 10,000 चौरस फूट जमीन आहे. याच्यावर मंजुरी घेताना तो नागपूरच्या मनपामध्ये किंवा नागपूरच्या NITमध्ये जातो आणि मंजुरी घेतो. मंजुरी घेताना काय कागद दाखवतो? 7/12 दाखवतो. माझ्याकडे 10 गुंठे जमीन आहे असं दाखवतो. आता समजा एक FSI असेल, म्हणजे 10/10 या प्रमाणात त्याला बांधकामाची परवानगी मिळेल, म्हणजे 10,000 चौरस फुटाची बांधकामाची परवानगी मिळेल. मग कागद दाखवून तो परवानगी घेतो. एक मजला 1,000 चौरस फुटाचा, असे 10 मजले म्हणजे 10,000 चौरस फूट बांधकामाची मंजुरी घेतली. कुठून? मनपाकडून किंवा NIT कडून. म्हणजे मंजुरीचा कागद 10 मजल्याचा 10,000 चौरस फुटासाठी परफेक्ट आहे. मग हे जे मंजुरीचे कागद आहे हे घेऊन तो जातो कुठल्या तरी एखाद्या बँकेत, SBI कडे जातो, HDFC जातो किंवा ICICIमध्ये जातो आणि मंजुरी दाखवतो की माझ्याकडे मंजुरी आहे, हे घ्या मनपाची मंजुरी, माझा प्लॅन सँक्शन आहे. हे सगळं कधी चालू आहे? अजून बांधकाम सुरू व्हायचं आहे बरं. मंजुरी मिळेल कागदावर, तर हे कागद घेऊन बँकेत जातो. बँक बघते की फाईल सगळी ओके आहे आणि बँक काय करते? ती फाईल अप्रूव्ह करते. म्हणजे काय झालं? 10,000 चौरस फुटाचं बांधकाम पण अप्रूव्ह आहे. त्या बेसिसवर बँकेकडून प्रोजेक्ट अप्रूव्ह आहे म्हणून लोनसाठी बँकेने सुद्धा ती फाईल अप्रूव्ह केली. म्हणजे 2 अप्रूव्हल बिल्डरकडे आले आहेत. आता बिल्डर बांधकाम करायला सुरुवात करतो. बांधकाम करायला सुरुवात केल्यानंतर जे कोणी ग्राहक येतात त्यांना ह्या दोन्ही फाईल दाखवतो की आम्ही मनपा किंवा NITमधून आम्ही सँक्शन घेतलं, त्याची फाईल दाखवतो जी करेक्ट आहे. बँकेने आमच्या प्रोजेक्टला अप्रूव्ह केलं, लोन मंजूर केलं आणि लोन देत आहेत त्याची पण फाईल दाखवतो, ती पण करेक्ट आहे. या दोन्ही फाईलच्या आधारे लोक व्यवहार करतात आणि फ्लॅट घ्यायला लागतात. आणि ही जी लोक फ्लॅट घ्यायला जातात यांचं जे काही लोनची फाईल आहे, मग ते कुठल्याही बँकेत जर ते लोनसाठी टाकत असेल तर या 2 फाईलच्या आधारे यांना लोनसुद्धा मंजुरी होतं. आता लोन मंजुरी झाल्यानंतर हे लोक सब रजिस्ट्रारकडे जाऊन नोंदणी करून घेतात, रजिस्टर करतात. बरं, नोंदणी करताना प्रोजेक्ट तयार असतो का? कधीच नसतो. प्रोजेक्टचं बांधकाम चालू असताना आपण नोंदणी करतो. त्याच्यामुळे एक तिसरं पण लीगल डॉक्युमेंट बनतं, तो म्हणजे इंडेक्स 2 आणि अग्रीमेंट टू सेल. हा डॉक्युमेंट लीगल डॉक्युमेंट बनतं. कुणाच्या नावाने? खरेदीदाराच्या नावाने. म्हणजे तिन्ही डॉक्युमेंट लीगल आहेत त्या प्रोजेक्टमध्ये. सँक्शनचा जो प्लॅन आहे तोही बरोबर आहे, बँकेने जी फाईल अप्रूव्ह केली आणि लोन देत आहे ते पण करेक्ट आहे. या आधारे लोन मिळालं म्हणून हा जो खरेदीदार आहे तो लोन घेतो आणि अग्रीमेंट टू सेल रजिस्टर्ड करतो, त्याच्या नावाने इंडेक्स 2 बनला, हेही बरोबर आहे. म्हणजे वर पाहता तिन्ही डॉक्युमेंट करेक्ट आहेत, बरोबर आहेत. मग फ्रॉड कुठे आहे? फ्रॉड इथून पुढे होतो. फ्रॉड काय आहे? एका मजल्यावर जो फ्लॅट बांधत आहे तो 1,000 चौरस फुटाचा, असं 10 मजले बांधत आहे, 10,000 चौरस फुटाची मंजुरी आहे. आता इथे बिल्डर मॅनिप्युलेट काय करतो की एका मजल्यावर मंजुरी 1,000 चौरस फुटाची आहे, पण बांधकाम मात्र 1,300 चौरस फुटाचं करतो. आणि हा जो फ्लॅट विकत घेणारा आहे या लोकांकडून जी काही किंमत वसूल केली जाते ती 1,300 चौरस फुटाची असते. अशा पद्धतीने 10 मजल्याचं मिळून तो 3,000 चौरस फूट अधिकचं बांधकाम करतोय आणि अधिकचे पैसे मिळवतोय. यात वाईट काय आहे किंवा फ्रॉड काय आहे? तो पैसे घेतोय एक्स्ट्राचे आणि एक्स्ट्रा बांधकाम पण देतोय. फ्रॉड काय? फ्रॉड हा आहे की ही जेव्हा बिल्डिंग बनून पूर्ण तयार होईल तेव्हा अजून एक कागद घ्यायचा असतो मनपाकडून किंवा NIT कडून, किंवा ज्या अथॉरिटीनी या बिल्डरला तो प्रोजेक्ट करण्यासाठी मंजुरी दिली ना, त्या मंजुरी देणाऱ्या अथॉरिटीकडून अजून एक कागद घ्यायचा असतो, तो म्हणजे
OC म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. काय असते ही, की ज्या बिल्डरला अमुक अमुक प्रोजेक्टवर जे काही बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती त्याप्रमाणेच प्रोजेक्ट तयार झालं का, त्याप्रमाणेच कुठल्याही नियमाचं उल्लंघन न करता यांनी बांधकाम केलं का, आणि जे काही बांधकाम केलं ते आता राहण्यास योग्य, पात्र आणि कायदेशीर आहे का, या अनुषंगाने एक प्रमाणपत्र बिल्डरला देण्यात येतं. पण हे कधी देण्यात येतं, की बांधलेली बिल्डिंग, इमारत ही चेक करतात, तपासतात आणि तपासणीमध्ये पाहतात की मूळ जे मंजुरी होती त्या मंजुरीला धरूनच ही बिल्डिंग उभी आहे का, याची खातरजमा केल्यानंतर आता लोक येऊन इथे राहू शकतात. म्हणून जे प्रमाणपत्र देण्यात येतं ते म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. आणि बिल्डर हा कधीही ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घेत नाही. आणि जर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नसेल तर तिथे राहणाऱ्या फ्लॅटधारकाला राहण्याचा हक्क नाही. त्या फ्लॅटमधून मनपा किंवा NIT कधीही तुम्हाला बाहेर काढू शकतं. आणि OC नसलेला फ्लॅट तुम्ही विकू शकत नाही. OC नसलेला फ्लॅट तुम्ही कोणाला हस्तांतरित करू शकत नाही, रिडेव्हलपमेंट करू शकत नाही. आणि जर कोणी विकत घ्यायला तयार झाला एखादा, तर तो जो तयार होतोय माणूस, तो आता जो फ्लॅट घेणार, आता हा फ्लॅट रिसेलचा फ्लॅट म्हणून ट्रीट होईल. आणि जेव्हा रिसेलचा फ्लॅट ट्रीट होतो तेव्हा SBIनी किंवा या बँकेनी आधी जे फाईल अप्रूव्ह केली होती ना लोनसाठी, आता रिसेलमध्ये ती फाईल नाही चालत. आता रिसेलमध्ये फाईलमध्ये एक ॲडिशनल डॉक्युमेंट लागत असतो लोनसाठी, तो म्हणजे OC. म्हणून रिसेलमध्ये हा फ्लॅट जेव्हा विकायची वेळ येते तेव्हा रिसेलमध्ये घेणारा जो आहे तो ओरिजिनल फाईलच्या बेसिसवर लोनसाठी फाईल टाकत नसून तो नवीन डॉक्युमेंटच्या आधारे टाकत असतो. आणि त्याच्यामध्ये मॅन्डेटरी डॉक्युमेंट असते OC. त्याच्यामुळे OC नसल्याने सेकंड टाईम जेव्हा तुम्ही लोनसाठी जो दुसरा माणूस विकत घेणार आहे तो लोनसाठी फाईल टाकेल तेव्हा त्याची फाईल रिजेक्ट होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कन्व्हेन्स डीडच्या वेळी तुम्हाला प्रॉब्लेम येईल, कारण OC नाही आहे, म्हणजे फायनल डॉक्युमेंट नाही आहे. त्याच्यामुळे कन्व्हेन्स डीड होणार नाही. कन्व्हेन्स डीड जर झालं नाही तर या बिल्डिंगमध्ये जेवढी माणसं राहतात त्या बिल्डिंगमधले इल्लीगल ऑक्युपायर आहेत. त्याच्यामुळे ही जी जमीन आहे, ज्या जमिनीवर ही इमारत आहे उभी, या जमिनीचं कागद या लोकांच्या नावे म्हणजे सोसायटीच्या नावे कधीच होणार नाही कन्व्हेन्स डीड जर होत नसेल तर. म्हणजे काय, म्हणजे हा जो जमिनीचा कागद आहे 7/12 हा कायम बिल्डरच्या नावे राहील. बघा, तुम्ही धावत सुटलात आणि फ्लॅट घेतात, पण तो जो फ्लॅट आहे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नसल्यामुळे, कन्व्हेन्स डीड न झाल्यामुळे जमिनीची मालकी कायम बिल्डरकडे राहते, तुमच्याकडे राहत नाही. आणि तुमचा ताबासुद्धा इल्लीगल आहे. इतका सगळा घोळ आहे. हा घोळ कोण घालतोय? बिल्डर घालतोय. आणि कसं घालतोय, की मंजुरी घेतोय 1000 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटची आणि फ्लॅट बांधतोय 1300 स्क्वेअर फीटचा, आणि माणसाकडून विकत घेणाऱ्याकडून 1300 चौरस फूटचे पैसे घेतोय आणि इल्लीगली फ्लॅट हँडओव्हर करतोय OC न देता. आणि जमिनीची सगळी मालकी बिल्डर कायमची आपल्याकडे राखून ठेवतोय. हा इतका सगळा घोळ आहे. आणि हा कुठला घोळ आहे? हा रिअल इस्टेटमधील नागपूर पॅटर्नचा घोळ आहे. नागपूरला जागोजागी अशा पद्धतीने बहुतांश इमारती बांधल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने विकून इल्लीगल ऑक्युपन्सी किंवा इल्लीगल ताबा दिला जात आहे विदाउट OC सर्टिफिकेट किंवा विदाउट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. त्यामुळे तुम्ही जर नागपूरचे असाल आणि फ्लॅट घेत असाल तर हे जे मी काही सांगितलं ते सगळं नीट तपासा. ते सगळं ओके असेल, OC असेल तरच फ्लॅट घ्या, अदरवाईज फ्लॅट घेऊ नका. तर मित्र, ही होती माहिती की नागपूरच्या रिअल इस्टेट फ्रॉड पॅटर्नबद्दल. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. आणि दुसरं, जे काही नंबर दिला आहे खाली त्याच्यावर मेसेज टाका. जर तुमचं काही म्हणणं असेल, त्याच्यात मेरिट असेल तर आम्ही रिप्लाय देऊ.